प्रथमेश, तुझ्या विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी हा जो अनोखा उपक्रम आहे वृक्ष लागवडीचा, हा वडिलांनी तुझ्या एक संकल्पना मोगळ्या म्हणजे वेगळ्या दिशेने नेली. काय वाटतं तुला? तुझ्या लग्नाच्या बाबतीत या ठिकाणी मोठे मान्यवर येत आहेत, वेगळे वेगळे शुभेच्छा देतात, एक अनोखा उपक्रम राबवला. असा विचार केला तर अनेक लग्न समारंभामध्ये लोक भेटे मानपान करतात, अतिरिक्त खर्च करतात. तो खर्च जर आपण समाजकार्यासाठी चांगल्या याच्यासाठी जर वापरला तर समाजाचंही भलं होतं, आपलाही चांगला संदेश जातो. त्यामुळं माझ्या आईवडिलांनी जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे आणि असाच प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पोराच्या लग्नात घ्यावा आणि हाच उपक्रम करावा. म्हणजेच त्यांनी काय होईल की जर समजा आता कॅन्सर हे आजार जास्त वाढत चाललेले आहे, त्याच्यावरती काहीतरी उपाय म्हणून आयुर्वेदिक उपाय म्हणून हे वृक्ष लागवड वगैरे म्हणा, हे असे म्हणा, हे असे छोटे छोटे उपाय केले तर आपल्या भारत देशातलं कॅन्सरचं प्रमाण कमी होईल. आणि कॅन्सरचं प्रमाण कमी झालं तर आपला देश सुरक्षित होईल. देश सुरक्षित झाला तर देश घडेल, गाव घडेल. आज उद्योजक सोपान दुर्गुडे यांनी जो उपक्रम राबवला आहे, उद्योजक म्हणलं का एक वेगळी स्ट्रॅटर्जी, लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पैसा असतो, सगळ्या गोष्टी असतात, मानपानाचा मोठा खर्च केला जातो. आता तुम्ही बरेचसे उपक्रम नुसते झाडेत नसते, आता बाहेरचे काही सामाजिक बांधिलकी देखील जपलेले आहे. कशा पद्धतीने हे नियोजन आहे, कशा पद्धतीने हा उपक्रम राबवला? जय शिवराय. हे पहा, सोपान दादा दुर्गुडे हे अनेक अंगाने अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की गेल्या 3 वर्षापूर्वी पिंपरी पेंढार या ठिकाणी त्यांनी आपल्या आई वडिलांचा अभिष्टचिंतन सोहळा सादर करत असताना पिंपरी पेंढार गावच्या स्वर्गभूमीसाठी 3.5 लाख रुपयाची वेस त्या ठिकाणी अर्पण केली. याच त्याचं कौतुक होत होतं. हे कौतुक होत असताना ज्यावेळेस ती वेस उभी केली त्यावेळेस त्यानंतर त्या ठिकाणी स्वर्ग उभी करण्यात पिंपरी पेंढारकरांना यश आले. त्यानंतर गावामध्ये जो धर्मध्वज उभा राहिला, ही संपूर्ण शिवजन्मभूमी मंच पिंपरी पेंढार यांच्या संकल्पनेतून सादर झालेला जरी उभा राहिला व्यक्तींनी दान देऊन धर्मध्वज केवळ 2 महिन्यामध्ये उभा केला. परंतु तो उभा करत असताना सोपान दादा दुर्गुडे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या अर्धांगिनी सुनंदाताई दुर्गुडे यांच्या दिवसानिमित्त लक्ष्मी तरू या जातीचे वृक्षारोपण आपण त्या ठिकाणी केले. त्याचबरोबर हेच नव्हे तर जे मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनासाठी ज्यावेळेस मुंबई पॅक करण्यात आली आणि त्या मुंबईमध्ये पिंपरी पेंढारच्या ग्रामस्थांनी बिस्किट असेल, भेळ असेल, पाणी असेल याचं वाटप करण्यासाठी त्या ठिकाणी पहिली गाडी जर कुणाची गेली असेल तर ती पिंपरी पेंढारकरांची गेली. बऱ्यापैकी त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण होतं आणि सुरेश दादा दुर्गुडे व सोपान दादा दुर्गुडे यांनी त्या ठिकाणी 2000 गोंगटे या मराठी बांधवांसाठी त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. म्हणजे हे दानशूर कुटुंब आहे. 4 महिन्यापूर्वी यांनी संकल्पना केली की आपलं एक लग्न आहे, ते लग्न आपण वेगळ्या पद्धतीने साजरे करू, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी 3066 ही लक्ष्मी तरू जातीची वृक्ष या लग्न समारंभामध्ये वाटायचा मानस केला आणि फेट्याला फाटा देऊन हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलाय. मी सोपान दादा दुर्गुडे आणि त्यांच्या कुटुंबाचे समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार, त्याचबरोबर शिवजन्मभूमी युवा मंच त्यांचे सर्व सहकारी आदरणीय रामदास शेटवेटेकर यांच्या आधिपत्याखाली काम करत असताना आम्हाला सोपान दादाचा नक्कीच अभिमान आहे की आपल्या हातून त्यांची एक संकल्पना आहे आणि आमची एक संकल्पना आहे. आमची संकल्पना आहे माझा गाव माझा अभिमान. त्यांची संकल्पना आहे गाव घडलं तर देश घडेल. मी सोपान दादा आणि त्यांच्या कुटुंबाचे पुन्हा समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार यांच्या वतीने जाहीर आभार मानतो, धन्यवाद देतो. जय शिवराय. आता एक गाव उद्योजकाचा एक व्यवसाय चाकणमध्ये आहे, एक पाऊल पिंपरी पेंढारच्या मायभूमीत आहे. आता इतरही उद्योजक मोठमोठ्या विवाह थाटामाट किंवा काय संदेश द्याल का? कशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा तर जेणेकरून पर्यावरणाचा इतिहास ऱ्हास होणार नाही, त्याची काळजी या ठिकाणी कशा पद्धतीने? आज गेले 4 ते 5 वर्षापूर्वीचा जर अनुभव घेतला तर एप्रिल आणि मे मध्ये आपल्याकडे टेम्परेचरचं प्रमाण हे 40च्या पुढे गेलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्य काळाचा जर वेध घेतला तर लक्ष्मी तरू सारख्या जातीचे किंवा कुठलेही वृक्ष वाटप हे फार गरजेचं बसलेलं आहे. वृक्ष ह्या लक्ष्मी तरू जातीचं झाड हे 65 फूट उंच वाढतं. याचं आयुष्य हे 70 वर्षाचं आहे. हे पूर्ण 24 तास ऑक्सिजन देत असताना 365 दिवस हे सर्व
लोकांना मी आवाहन करतो की असे काहीतरी उपक्रम आपण घ्या, आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे असे सामाजिक उपक्रम करा आणि बाकी गोष्टीला फाटा द्या. महाराष्ट्राला नव्हे तर देशाचा आदर्श या ठिकाणी या विवाहाच्या निमित्ताने आज पार पडतोय. आता या ठिकाणी बरेचसे मान्यवरांनी देखील याचे या वृक्षाची लागवड म्हणजे स्वागत केले आहे. आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील हा संकल्प आहे. कशा पद्धतीने यांचं नियोजन आहे? माननीय अजितदादा पवार आम्ही ऐकू आहे, ज्या नर्सरीतून आम्ही या हुंड्या आणल्या त्यांनी सांगितलं आहे का काही हजारो हेक्टरवरती या वृक्षाची लागवड भविष्य काळामध्ये होणार आहे. काही शाळांमधून काही हजारो हुंड्या याचं लागवड केली आहे, विद्यार्थ्यांना त्याचं वाटप केलं आहे. युट्यूब वरती ते सर्व दिसत आहे. सर्व महाराष्ट्राने याचा बोध घ्यावा. नमस्कार. आता या ठिकाणी तुम्ही जो उपक्रम राबवलाय दुर्गडे राहणे परिवाराने, हा एक अनोखा उपक्रम या तालुक्याला आदर्श वेगळा ठरवणारा पानपान विरहित या ठिकाणी उपक्रम राबवलाय. नेमकी या झाडाचे फायदे काय, वाटण्यामागचं उद्दिष्ट काय? आज चिरंजीव प्रथमेश व सपना यांच्या विवाहानिमित्त आम्ही लक्ष्मी तरू या झाडाचा वाटप करण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण, आम्ही 15 ऑगस्ट 2025 रोजी आमचे पिंपरी पेंढर गावातील स्मशानभूमी, त्याला स्वर्गभूमी म्हणतात, या स्वर्गभूमीच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा आम्ही 35 ते 40 झाडांचं लागवड केली आहे. त्या झाडाची लागवड करीत असताना आम्हाला त्याची माहिती मिळाली का हे झाड 24 तास ऑक्सिजन देतं. ह्या झाडाची 4 पानं जर आपण रोज भाजीमध्ये टाकली तर आपलं पूर्ण कुटुंब कॅन्सर मुक्त होतं. ह्या झाडाखाली आपण जर 21 दिवस झोपलो, दम्याचा आजार बरा होतो पूर्णपणे. ह्या झाडापासून भरपूर असं आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी यांची टीम याच्यावरती भरपूर असं संशोधन करीत आहे. याच्यापासून बरीच अशी उत्पादनं निर्माण झालेली आहे. या झाडाचं 4 वर्षानंतर फळ तयार होतं. या झाडाच्या फळाची किंमत आज बाजारात गेलं तर 200 रुपये किलो याचं फळ घेतं. आणि याच्यावरती असं वाटलं का आपण जे लग्नामध्ये वयात फेटे टोपी हा खर्च करण्याच्या ऐवजी आपण लोकांचं आयुष्य कसं वाढेल, त्यांचं आरोग्य कसं सुधारेल याच्यावरती काम करू. आणि आम्ही हे लक्ष्मी तरू झाडाचं वाटप करण्याचा निर्णय आज या निमित्त घेतलेला आहे. किती झाडांचा निर्णय या ठिकाणी तुम्ही घेतलाय वाटपण्याचा? वेगळे संकल्प काय याच्यात समजतात? आता तुम्ही सायकलीचे बऱ्यापैकी या ठिकाणी फोटो लावले, की कशासाठी नेमके? आज आम्ही 3066 लक्ष्मी तरू झाडांचं वाटप करणार आहे. आणि हे झाड प्रत्येकाने जगवलं पाहिजे. त्यासाठी आम्ही पुढील वर्षी प्रथमेश आणि सपनाच्या लग्न वाढदिवसानिमित्त जो हे झाड जगवेल त्याने आम्हाला त्याचं नाव, नंबर, त्या झाडाचा फोटो पाठवणे. आम्ही त्या पुढील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले कीर्तनकार हबप विशाल महाराज कोले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व आपण लकी ड्रॉ मार्फत जे झाड जगवीन त्याचा लकी ड्रॉ करणार आहे. आणि आरोग्य माणसाचं परत कसं सुधारण याच्यावर भर देण्यासाठी 11 सायकलचं वाटप लकी ड्रॉ मार्फत करणार आहोत.